हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हा शाबाश. ओम साई ठुने व माऊली स्पोर्ट्स मांडवली व्यापारी आयोजित महाविकास आघाडी चषक. मित्रांनो, आपण चषक हा पाहत होता. सलग 5 दिवस चाललेली ही स्पर्धा. 40 संघांचा समावेश आणि एक चॅम्पियन टीम या वर्षाची आपल्याला मिळालेली देखील आहे. आपण आता या स्पर्धेच्या प्राइज डिस्ट्रीब्युशन अर्थात बक्षीस वितरण समारंभ सोहळ्याला जी मात्र सुरुवात करणार आहोत. आपण या स्पर्धेचा उद्ग फायनल डेचा फायनलचा मॅन ऑफ द मॅच जायचा राहिला तो प्रथमतः आपण देऊ प्राइज डिस्ट्रीब्युशन मध्ये अर्थात. आणि फायनलचा मॅन ऑफ द मॅच आहे ज्यानं बॅटिंग करत असताना कमालीची फलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये सामना आपल्याकडे खेचला. संतोष मोहबे ठरतोय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. संतोष, आपल्याला विनंती, आपण यावर आमच्या मुख्य मंचावरती मान्यवर उपस्थित आहेत. ठाणे जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र पवार गट सन्माननीय मेहर अजबे साहेब, आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जो आहे जो मात्र द्यायचा संतोष भोपे. आणि रमेश दादा मुरबाड यांच्याकडनं देखील संतोषसाठी 500 रुपये देखील आलेला आहे. त्याचं देखील या स्पर्धेच्या वतीने आपण आभार व्यक्त करू. प्रथमतः आपण 5 दिवस आमच्या ज्यांच्या माध्यमातून आपण अंपायरिंग पाहिली, एस के पॅनलचे जेवढे अंपायर आहेत त्याचं विशेष कौतुक आपण करू. आणि त्याचबरोबरीनं ज्यांच्या माध्यमातून आपण स्कोरिंग पाहिली 5 दिवसामध्ये, आजचा सितारा अर्थात मोहन गोल्ले आणि त्याचबरोबरीनं मयूर देसले, आपल्याला विनंती, आपण या मुख्य मंचाच्या समोर आपला देखील शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. बबलूजी राऊत आणि महेश कंटे, आपल्याला विनंती, आपण मुख्य मंच महेश राऊत आपण या मुख्य मंचावरती. मयूर देसले आपण यायचंय स्कोरर. मोहन गोल्ले आपण देखील या. सुंदर असतं हस्ताक्षर, एखाद्या सौंदर्याला नटीलाही लाजवेल एवढं सुंदर असतं असं हस्ताक्षर त्यांचं आपण पाहिलं. आणि त्याचा देखील शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. रामभाऊ पष्टे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान जो मात्र आपण या ठिकाणी त्यांचा करणार आहोत. स्कोरर होते आमच्या या स्पर्धेमध्ये 5 दिवस. त्याचबरोबरीनं 5 दिवस संगीत ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं, आमचे लाडके डीजे ऑपरेटर मिस्टर आमिर, आपण देखील आपल्या देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करू. मनोजी गगे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान जो मात्र आपण या ठिकाणी करणार आहोत. आमचे डीजे ऑपरेटर मिस्टर अमीर याचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्याचबरोबरीनं ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली गेली आणि घर बसल्या प्रेक्षकांनी देखील या स्पर्धेचा आनंद लुटला. आमचे 10 क्रिक लाईव्हचे सर्व ऑफिशियल, आपल्याला विनंती, आपण या आपला देखील शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करू. 10 क्रिक लाईव्हचे ऑफिशियल
अभिषेक कामत आपण या आपला देखील शुभ सन्मान आपण या ठिकाणी करू. मोतीरामजी मुरबाडे आपल्याला विनंती आपण या आपल्या शुभ सन्मान जो मात्र आपण या ठिकाणी करू. त्याचबरोबरीनं खऱ्या अर्थानं माझ्या शब्दाला खऱ्या अर्थानं ते जागले आमचे लाडके समालोचक कुमार बाबरे आणि ते त्यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकलात. आजच्या दिवसामध्ये त्यांचा देखील शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. संजयजी व्यापारी आपल्याला विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान जो मात्र आपण या ठिकाणी करणार आहोत. सर्व ऑफिशियल्सचा या ठिकाणी सन्मान जो मात्र आपण संपन्न केलेला की आपण आता बक्षीस वितरण समारंभ सोहळ्याकडे वळणार आहोत. सो आपण बक्षीस वितरण समारंभ सोहळ्याला आता सुरुवात करत आहोत. प्रथमतः खऱ्या अर्थानं आपण देणार आहोत या स्पर्धेचा स्टायलिश प्लेयर ही ट्रॉफी देखील आपल्याकडे होती आणि ती आम्हाला लाभलेली आहे साई स्पोर्ट्स शॉपचे ओनर अर्थात चेतन लाटे यांच्याकडनं. आणि या स्पर्धेचा स्टायलिश प्लेयर आहे एनीबडी गेसेस कोण असेल स्टायलिश प्लेयर? बोरिया प्रतिष्ठान जायगाव संघाचा खेळाडू अर्थात मयूर देसले या स्पर्धेचा स्टायलिश प्लेयर ज्यानं मोहन गोल्यावरती 5 बॉलवरती 5 चौकार खेळला होता तो आणि विकेट हॅट्रिक देखील त्यांनी संपन्न केली होती. आणि खऱ्या अर्थाने 21 वय असलेला हा खेळाडू सागर कापडी आणि दिनेशजी कापडी आपल्याला विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते हा स्टायलिश प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मयूर देसले हा ठरतोय. सो या स्पर्धेचा दुसरा पारितोषिक आपण देणार आहोत उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर आणि ते बेस्ट बॉलरचा अवॉर्ड जात आहे कोण असेल? सो या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज शिरवली मानिवली संघाचा भावेश ठरतो या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ज्यानं 9 विकेट घेतल्या या स्पर्धेमध्ये तो भावेश ठरतोय. आनंदजी मुरबाडे आपल्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॉलरचं जे अवॉर्ड आहे ते द्यायचंय. माफ करा मोतीरामजी मुरबाडे आपल्याला विनंती आपण या बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट उत्कृष्ट गोलंदाजसाठी शूज होते आणि साई स्पोर्ट्स सरळगाव यांच्या वतीने हे शूज होते ते आम्ही आता देत आहोत.
बेस्ट बॉलर या स्पर्धेचा भावेश ठरतोय. ओमकार स्पोर्ट्स शिरवली मानिवली संघाचा हा गोलंदाज. आता आपण वळतोय बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचा कोण असेल. एनीबडी गेसेस कोण असेल उत्कृष्ट फलंदाज आता तरी सांगा. यस इट इज मोहन गोल्ले या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाजाच्या पाठमधून धावा आला 102. तो ठरतो या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. आणि बेस्ट बॅट्समन साठी सागरजी कापडी यांच्याकडनं रॉयल स्पोर्ट्सची बाट होते आणि ते रॉयल स्पोर्ट्सचे अँबेसेडर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण खऱ्या अर्थानं आता या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज देत आहोत. मोहन गोल्ले ठरतो या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. सो आपण या स्पर्धेचा पारितोषिक जो मात्र या ठिकाणी देणार आहोत आणि 5व्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे टीम ओमकार स्पोर्ट्स शिरवली मानिवली टीमचा कर्णधार आपण यायचं लगेच. आणि मी विनंती करेल सन्माननीय पद्माकरजी वडवले साहेब आपल्या शुभ हस्ते हा 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आपण या ठिकाणी वितरित करायचं आहे. या स्पर्धेचा 5व्या क्रमांकाचा पारितोषिक जात आहे ओमकार स्पोर्ट्स मानिवली. या स्पर्धेचा 4th क्रमांकाचा पारितोषिक जात आहे टीम सचिन 11 जय गावदेव स्पोर्ट क्लब झुगरेवाडी. या स्पर्धेचा 4थ्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरतोय झुगरेवाडी. चला कर्णधार या कल्पेशजी मुरबाडे आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते हा आणि त्याच्याकडनं खऱ्या अर्थानं रोख रक्कम 10,000 देखील आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाली होती आणि त्याच्या शुभ हस्ते आपण देतोय या स्पर्धेचा 4थ्या क्रमांकाचा पारितोषिक. योगेश पारदे आपण याचं लगेच टीम आपण आली तरी चाललं. सो या स्पर्धेचा 4थ्या क्रमांकाचा पारितोषिक देखील जात आहे झुगरेवाडी या संघाला. सो या स्पर्धेचा 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे टीम कोरावळे. कर्णधार आपण या आणि मी विनंती करेल निशिकांत दादा मोपे आपल्या शुभ हस्ते आपण 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस वितरण या ठिकाणी करायचं आहे. आजच्या दिवसामध्ये ज्या संघाची चांगली कामगिरी राहिली परंतु सेमीफायनल मध्ये त्यांना परास्त व्हावं लागलं आणि या स्पर्धेचा 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतो आहे कोरावळे. सो या स्पर्धेचा 2य क्रमांकाचा पारितोषिक जात आहे अर्थात रनर अप टीम्स आपण जवळ या. जय बजरंग डोंगर नावे बी या स्पर्धेची रनर अप अर्थात 2ऱ्या क्रमांकाची मानकरी असलेली टीम. चला सर्व टीम्स आपण यायचं वरती. आकाश आपण देखील या. गुरुनाथजी खापरे आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते उपस्थित मान्यवर आहेत त्याच्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी देऊ. सर्व मान्यवर उपस्थित आहात आपल्याला विनंती सर्वांना विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते आपण 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जे मात्र देत आहोत. टीम्स आपण देखील या. जय बजरंग डोंगर नावे बी. सो आपण आता वळतोय या स्पर्धेची मॅन ऑफ दी सिरीज मालिकावीर
कोण असेल या सिरीज योगेश पारधी या स्पर्धेचा मॅन ऑफ दी सिरीजच्या पार्ट मध्ये धावा आल्या 129 विकेट आल्या तब्बल 2 तो योगेश पारधी ठरतोय या स्पर्धेचा मॅन ऑफ दी सिरीज. मी विनंती करेल जगदीश दादा मुरबाडे आणि हरीश दादा मुरबाडे आपण या आपल्या शुभ हस्ते आपण बक्षीस वितरण करणार आहोत. मॅन ऑफ दी सिरीज योगेश पारधी आणि चेतनजी व्यापारी यांच्याकडनं आम्हाला कूलर लाभले होते त्यांचे देखील आभार आपण व्यक्त करू. योगेश पारधी मॅन ऑफ दी सिरीजचा मानकरी ज्याच्या बॅट मध्ये धावा आल्या 129 विकेट आल्या 2. आणि या स्पर्धेचा चॅम्पियन टीम समीक्षा 11 परे ऑल टीम. आपण सर्वांनी यायचं आता मैदानाच्या वरती स्टेज वरती या सर्वांनी. हा हॅलो. त्याचबरोबरीनं आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित मान्यवर ठाणे जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र पवार गट चे सन्माननीय मेहर अजबे साहेब आपल्याला विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते आपण पहिल्या क्रमांकाचा बक्षीस वितरण जो मात्र या ठिकाणी करणार आहोत. आणि या स्पर्धेची चॅम्पियन टीम देखील आपल्याला मिळाली आहे आणि टीम आहे समीक्षा 11 परे सचिन मोबे यांनी प्रस्तुत केलेला संघ आणि त्याच्या लाडक्या कन्याचं आणि त्याच बरोबरीनं एक प्राइज जे मात्र गौरव मोपेसाठी आलं होतं. धन्यवाद डीजे. नितीनजी भोईर साहेब जे उद्योजक आहेत त्यांच्याकडनं गौरव मोपे यांच्यासाठी 500 रुपये कॅश प्राइज आलं होतं आणि ते कॅश प्राइज देखील आपण या ठिकाणी देऊया. सागरजी मुरबाड यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत 500 रुपयाचं कॅश प्राइज. मयूर साठी आलेलं गौरव मोपेसाठी आलं होतं. धन्यवाद सर्वांचा मनापासून आभार. सो ही स्पर्धा इथे संपन्न झाली असं जाहीर करतो. मित्रांनो जाता वेळेस चौकात जा. जय जिजाऊ जय शिवराय जय क्रिकेट आणि कोण धन्यवाद.